हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि तुमच्यासाठी या व्हिडिओत घेऊन आली आहे सैर या पाठातील हवाई अड्डा याबद्दल माहिती. मागच्या व्हिडिओत आपण बंदरगाह याची हिंदीत माहिती बघितली. त्याचप्रमाणे या व्हिडिओत आपण हवाई अड्ड्याची माहिती लिहिणार आहोत. तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकात हे चित्र दिलेलं आहे आणि आपल्याला त्याविषयी माहिती सांगायची आहे. तुम्ही रेफरन्सला हे चित्र ओपन करून ठेवा. मी एक एक वाक्य तुम्हाला सांगते आणि तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या. चला तर मग सुरुवात करूया. पहिलं वाक्य लिहायचं आहे, यह हवाई अड्डे का दृश्य है. आपल्याला जे चित्र दिसत आहे ते एका विमानतळाचं चित्र दिलेलं आहे. आपल्याला तिथे विमानं पार्क केलेले दिसत आहेत ना. विमानं इकडे तिकडे कुठेही पार्क नाही करत, तर विमानं हे विमानतळावरच असतात. त्यामुळे हे एक विमानतळाचं दृश्य आहे. यह एक हवाई अड्डे का दृश्य है. दुसरं वाक्य बघा, यह एक अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा है. तुम्ही पाहू शकतात तिथे लिहिलेलं आहे आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा. म्हणून आपण वाक्य लिहायचं आहे, यह एक अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा है. पुढचं वाक्य लिहा, प्रवेश द्वार के सामने अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा का बोर्ड लगा है. तिथे समोर एंट्रन्सच्या इथे बोर्ड लावलेला आहे आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा. हे सुद्धा वाक्य तुम्ही लिहून घ्या. पुढचं वाक्य बघा, वही रंगबिरंगी 5 झंडे भी लगे है. बघा, जे प्रवेशद्वार आहे जिथे आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा लिहिलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही झेंडे पाहू शकतात. लाल पिवळा रंगाचे आहेत ना, तर ते 5 झेंडे आहेत. म्हणून आपण वाक्य लिहायचं आहे, वही रंगबिरंगी 5 झंडे भी लगे है. पुढचं वाक्य लिहा, हवाई अड्डे में बड़ी इमारत है. तुम्ही पाहू शकतात विमानतळात मध्ये एक मोठी बिल्डिंग आहे. म्हणून आपण लिहायचं आहे, हवाई अड्डे में एक बड़ी इमारत है. पुढचं वाक्य लिहा, इसमें लोग आ जा रहे हैं. जी आपल्याला मोठी बिल्डिंग दिसते तिथे लोक येता जाता आहेत. पुढचं वाक्य लिहा, इस इमारत के और अनेक गाड़ियाँ और बस यात्रियों को लाने ले जाने के लिए खड़ी है. तुम्ही चित्रात पाहू शकतात की जे विमानासाठी आलेले प्रवासी आहेत त्यांना घ्यायला आणि सोडायला वेगवेगळ्या गाड्या तिथे आलेल्या आहेत, ज्या की बिल्डिंगच्या बाहेर आहेत. पुढचं वाक्य बघा, हवाई अड्डे में कई स्थानों पर बंदूक लिए सुरक्षाकर्मी खडे है. तुम्ही पाहू शकता चित्रात वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षाकर्मी म्हणजे सिक्युरिटी गार्ड्स उभे आहेत, ज्यांच्या हातात बंदूक आपल्याला दिसत आहेत. विमानतळ म्हटलं की सुरक्षाही आलीच. पुढचं वाक्य लिहा, इमारत की दूसरी ओर हवाई जहाज़ों के खड़े होने की जगह है. इमारतीच्या दुसऱ्या साईडला तुम्ही पाहू शकतात की तिथे जागा आहे, जिथे जर नवीन विमान आले तर ते सुद्धा तिथे पार्क होऊ शकतात. हवाई जहाज़ों के निकट कुछ गाड़ियाँ खड़ी है. आपण विमानं पाहू शकतात, त्यांच्याजवळ सुद्धा काही गाड्या आपल्याला उभ्या दिसत आहेत. प्रवाशांचं सामान एका जागेवरनं दुसऱ्या जागी नेण्यासाठी तसेच प्रवासींना नेण्यासाठी ह्या गाड्या वापरल्या जातात. हवाई पट्टी से विमान उडान भर रहा है. तुम्ही चित्रात पाहू शकता ती डॉटेड जी लाईन आहे त्याला आपण हवाई पट्टी म्हणतो आणि ते निळ्या रंगाचं विमान जे आहे ते आता उडान भरतंय. म्हणून आपण वाक्य लिहिलं, हवाई पट्टी से विमान उडान भर रहा है. हवाई जहाज़ों के आने जाने को नियंत्रित करने के लिए एक ऊंची इमारत है. तुम्ही पाहू शकता जिकडे एक उंच बिल्डिंग आहे त्याच्या दुसऱ्या साईडला पण एक उंच बिल्डिंग आहे. सहसा ह्या इमारती गोल आकारात असतात, ज्यांचं हवाई जहाज म्हणजे विमानावर नियंत्रण असतं. इसे कंट्रोल टॉवर कहते हैं. अशा बिल्डिंगला काय म्हटलं जातं? कंट्रोल टॉवर. ज्या टॉवर थ्रू सर्व विमानांवर कंट्रोल ठेवला जातो. कुठले येणार आहेत, कुठल्या रूटने येणार आहेत
आणि कुठले विमानं केव्हा जाणार आहेत, त्यांचा रूट काय असेल, हे सगळं कंट्रोल केलं जातं. पुढचं वाक्य लिहा. कंट्रोल रूम उड़ने और उतरने वाले विमानों को दिशा दिखाने का काम करता है. तुम्ही बऱ्याच मूवीजमध्ये बघितलं असेल की काचेची वॉल असलेला तो रूम असतो, जिथून उडणारे विमानं किंवा जे लँडिंग करणार आहेत ते विमानं यांच्यावर त्या रूम थ्रू कंट्रोल होत असतो, ज्यामुळे होणाऱ्या दुर्घटना आपण टाळू शकतो. पुढचं वाक्य लिहा. हवाई अड्डे पर यात्रियों के स्वास्थ्य और उनकी सुरक्षा को ध्यान में रखते हुए. बघा, विमानतळावर जे प्रवासी आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी, त्याचप्रमाणे त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून काही सूचना दिल्यात. तर पहिली सूचना आहे, धूम्रपान मना है. धूम्रपानामुळे काय होतं की जर कोणी धूम्रपान करत असेल तर त्या गोष्टीचा इतरांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे धूम्रपान करणे पब्लिक प्लेसवर म्हणजे सार्वजनिक ठिकाणी मनाई केलेली असते. सार्वजनिक ठिकाणी जर कोणी स्मोकिंग करत असेल तर त्या धुराचा आजूबाजूला इतर लोकांनाही त्रास होईल, म्हणून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई असते, जेणेकरून त्या गोष्टीचा त्रास हा इतरांना होऊ नये. म्हणून अशा सूचना लिहिलेल्या असतात की धूम्रपान करण्यास मनाई आहे, धूम्रपान करणं मना है. त्याचप्रमाणे अशा प्रकारची सूचना लिहिलेली असते, लावासिर वस्तुओं को हात न लगाए. आपण इथे विमानतळावर पाहू शकतो की लिहिलेलं आहे लावासिर वस्तुओं को हात न लगाए. म्हणजे जर एखादी वस्तू अशी पडलेली आहे की जिचा आपल्याला काही माहीत नाही, ती वस्तू आपली नाही, त्यावेळेला त्या वस्तूला हात लावू नये. आपण मूवीजमध्ये बघतो ना की एखाद्या लावारिस वस्तूला हात लावल्यावर त्यात काहीही निघू शकतं. आपण मूवीजमध्ये बघतो की कशा पद्धतीने बॅगेत बॉम्ब असतो किंवा नको त्या गोष्टी ठेवलेल्या असतात. म्हणून आपल्या सुरक्षिततेसाठी अशा सूचना पब्लिक प्लेसवर लिहिलेल्या असतात की लावारिस वस्तूंना हात नका लावू. त्याचप्रमाणे स्वच्छता राखायला सांगितली जाते. जैसी चेतावनी दी है. बघा, आपण आधी वाक्य लिहिलं ना, हवाई अड्डे पर यात्रियों के स्वास्थ्य और उनकी सुरक्षा को ध्यान में रखते हुए धूम्रपान न करना, लावारिस वस्तुओं को हाथ न लगाए जैसी सूचनाएं दी है. अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. आय होप तुम्ही सगळं व्यवस्थित लिहिलेलं असणार. तुमच्या स्टँडर्डचे अदर सब्जेक्टचे व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ज्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तरी अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.